पुन्हा गरुडा प्रति भगवंत बोलता झाला प्रीतियुक्त, अगा तारक्षा मरण समयात प्राणी मनुष्यात जो जन्मे. पुन्हा भगवान प्रीतियुक्त अंतकरणाने गरुडाला पुढे सांगतात, अगा तारक्षा, तारक्ष म्हणजे गरुड, हे गरुडा मृत्यूच्या वेळी जो प्राणी, मरण समयात प्राणी मनुष्यात जो जन्मे, मनुष्य योनीमध्ये जो प्राणी जन्मलेला आहे त्याच्यासाठी सांगतात. तयाने दक्षिणेकडे करोणी मुख, भूमी गोमयाने सारवावी सम्यक, दक्षिणाग्र कुश सकळी पसरावे देख मानावे. मृत्यू समयी एखाद्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यावेळी काय करावं तर दक्षिणेकडे मुख त्याचं करावं, भूमी गोमयान शेणाने सारवून घ्यावी, त्यानंतर कुश अर्थात दर्भ अर्थात जे हराळ असते ती हराळ अंथरावी खाली, आणि तिळांचे की जे विकिरण विधियुक्त गोपी चंदन शालिग्राम तीर्थे करून चंदन मिळवून सिंचन की जे. तिळ अंथरावे, तिळांचा सडा टाकावा त्याच्या खाली, गोपी चंदन विधियुक्त लावावा, शालिग्रामादिक तीर्थांचं पूजन करावं, आणि त्यानंतर चंदन त्या तिळांमध्ये किंवा चंदन त्याच्या खाली सिंचन करावं, शिंपडावा चंदन. तुळशी सर्व अंगावरी घालूनी नव छिद्र द्वारी, हेमखंडे ब्रह्मरंध्री मुखाभितरी नाभी स्थानी. जो मेलेला आहे किंवा जो मरणार आहे त्याच्या संपूर्ण अंगावर तुळशी दळ टाकावीत, तुळशीचे पानं असतील मंजूळ असतील त्या टाकावीत, 9 छिद्रांमध्ये तुळशी घालावी, त्याच्या कानामध्ये नाकामध्ये तोंडामध्ये 9 छिद्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मरंध्राच्या स्थानामध्ये सोन्याचे काही तुकडे ठेवावेत. तैसेची नासिकी नेत्री आणि घाली जे कर्णद्वारी, इतुक्या स्थानी उक्त मंत्री सुवर्ण नरी घाली जे. त्याच प्रकारे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जे सुवर्ण ठेवायचे, त्यानंतर नासिकेमध्ये, नेत्रामध्ये, कानाच्या द्वारांमध्ये, कानांमध्ये सुद्धा उक्त मंत्रांनी मंत्रयुक्त सुवर्ण ठेवावं. यताधिकार ग्रंथात मंत्र सतीरे पुनीत, ते श्रवण करावे समस्त दाने बहुत तेथे द्यावी. ज्यावेळी समजलंय की मृत्यू निकट आलेला आहे तेव्हा ग्रंथांमध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं उच्चारण करून घ्यावं, श्रवण करावं त्या मंत्रांचं, आणि पुष्कळ जेवढं काही दान देता येईल तेवढं दान करावं. प्राणोत्क्रमण समयात पिंडदान करावे विद्युक्त, अधिकारी प्राचीनावीत होऊन निश्चित दक्षिण मुख. आता प्राण उत्क्रमण होणार आहे, मरण काळ जवळ आलेला आहे आपला असं समजलं की नंतर पिंडदान करावं. स्वतःच काय करावं, विधियुक्त पिंडदान करावं, आणि दक्षिणमुख होऊन निश्चिंत बसावं. आता काही चिंता करू नये, कारण मरण आलेलं आहे, मग कशाची चिंता करावी. मरण जवळ आल्यावर तरी चिंता सोडून देऊन निश्चिंत बसावं. मग काय करावं मृत्यूच्या वेळी, शिवाचे नाव घेऊनी व्रीही अथवा यवे करुणी, शिबिकेवरी स्थापुनी द्वार देश स्थानी आणावा. त्यानंतर दक्षिणमुख होऊन बसावं. मृत्यूच्या वेळी भगवान शिवांचं नाव घ्यावं, आपला इष्ट देव जो आहे त्याचं नाव घ्यावं. व्रीही नावाचं एक धान्य आहे, यवन किंवा यव नावाचं, जव नावाचं एक धान्य आहे, ते जव अंथरावं, आणि आपली शिबिका शय्यास्थान आहे त्याच्यावर सगळीकडे अंथरून बसावं तिथे. प्राचीनाविती जो असेल सूत बंधू अथवा सपिंडातील, पुत्राने पिंड निर्मळ पांथ नामे विमळ पै द्यावा. जर एखादा मेला असेल तर त्याचा एकतर मुलगा असेल, एकतर भाऊ असेल, किंवा 7व्या पुरुषापर्यंत 7व्या पिढीपर्यंत कोणीही असेल ते दान, त्याचं और्ध्वदेहिक क्रिया विधी करू शकतात. 4 पिंड खेचर नामान विश्राम स्थानी भूतनामान,
पिंड द्यावे विधी करून ब्राह्मणाने पश्चिम द्वारी. जे पिंड द्यायचे, एकतर मुलगा पिंडदान करू शकतो, एकतर भाऊ पिंडदान करू शकतो, किंवा 7व्या पुरुषापर्यंत 7 पिढ्यांपर्यंतचा मनुष्य पिंडदान करू शकतो. 4 पिंड खेचराच्या नावाने दान करावेत. विश्रामाचं जे स्थान आहे, जिथं शव ठेवायचंय त्या ठिकाणी भूताच्या नावाने पिंडदान करावेत. आणि पश्चिमद्वारी ब्राह्मणाने पिंडदान करावेत. उत्तरेकडे क्षत्रियाने, पूर्वेकडून वैश्ये जाणे, दक्षिणेचे अनुमाने शूद्राने प्रेत काढिजे. ब्राह्मण असेल तर पश्चिम दरवाजामध्ये पिंडदान करावं. क्षत्रिय असेल तर उत्तर दरवाजामध्ये पिंडदान करावं. वैश्य व्यापारी असेल तर पूर्व दरवाजामध्ये पिंडदान करावं. आणि जो शूद्र असेल त्याने दक्षिण दरवाजामध्ये पिंडदान करावं, किंवा त्या दरवाजानं प्रेत बाहेर काढावं. चांडाल अग्नी चिताग्नी, वर्ज करावा सूचिकाग्नी, शूद्रपती ते अनिला जो अग्नी, वर्जोनी काष्ठाग्नी शुद्ध घ्यावा. अग्नी कुठला द्यावा, त्या मृत्यू झाल्यानंतर अग्नी कुठला द्यावा ते सांगितलंय. चांडाल अग्नी आणू नये. चिता, दुसऱ्या चितेचा अग्नी पेटलेला असेल त्याचा सुद्धा अग्नी आणू नये. सूचिका अग्नी म्हणून अग्नी आहे, तो अग्नी देखील आणू नये. एखादा पतित मनुष्य असेल, पापी मनुष्य असेल, त्याच्या हाताने देखील अग्नी देऊ नये. हे सगळं सोडून एखाद्या काष्ठाग्नी अर्थात लाकडाला अग्नी लावून अग्नी द्यावा. स्मशानीची भूमी शोधन, करावी शुद्ध गोमयान, उदके संमार्जन करून शुष्क काष्ठाने चिता कीजे. आता स्मशानामध्ये नेल्यानंतर काय करायचं, जिथं आपल्याला जाळायचंय, जिथं आपल्याला क्रिया करायची त्या ठिकाणी गोमय अर्थात शेणाने ती जागा सारवून घ्यायची, शुद्ध करायची, सडा मारायचा तिथे, आणि वाळलेली लाकडं तिथं चिता रचायची. मग होनी उदंग मुख, पेटवावी काष्ठे अनेक, सवस्त्र गंधमाल्यादिक, घालून सम्यक दहन कीजे. उत्तरेकडे मुख करावं आपलं, आणि ती लाकडं पेटवावीत. जो पेटवणार आहे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. उत्तरेकडे मुख करून ती लाकडं पेटवावीत. गंध त्याला लावावा, त्या प्रेताला, तो जो मृत झालेला आहे त्याला गंध लावावा. पुष्पमाळा त्याच्या गळ्यामध्ये घालाव्यात आणि दहन करावं त्याचं. साधकाख्यास पिंडदान करावे आणि शवाहुती हवन, शव आज्ये विलेपन तिल सर्षपान संमिश्रित. त्यानंतर पिंडदान करावं, साधकाख्य नावाचं पिंडदान करावं, शव आहुती आणि हवन हेही करावं. आज्याचं विलेपन म्हणजे तुपाचं विलेपन देखील करावं. त्यानंतर तिल सर्षपान ही शास्त्रविधी सांगितलेली आहे ती देखील करावी. मुखा माझी आज्याहुती, देवोनी मंत्रोक्त शवाप्रती, अग्नि लावोनी ऐसी भारती, बोलावी निश्चिती प्रेतस्थानी. त्यानंतर त्या मृत आत्म्याच्या, प्रेतात्म्याच्या मुखामध्ये आज्याहुती, तुपाची आहुती द्यावी आणि मंत्रोक्त आहुती द्यावी. फक्त आहुती द्यायची नाही तर मंत्र म्हणून आहुती द्यायची. आणि अशा प्रकारे भारती महाभारतादिक ग्रंथांमध्ये देखील सांगितलेलं आहे की प्रेतस्थानामध्ये कशा प्रकारे अग्नी लावावा. येथे तू उत्पन्न झालासी आणि येऊनी मनुष्य देहासी, स्वर्ग लोका प्रती जाशी तरी आहुतीसी तू घेई. त्या मंत्रांचा अर्थ सांगतात की या ठिकाणी तू जर उत्पन्न झालास आणि मनुष्य देहाला आलास आणि आता तुला जर स्वर्गाला जायचंय तर ही आहुती घे, असा मंत्राचा आशय. तो मंत्र म्हणून त्याच्या मुखामध्ये त्या आज्याची, त्या तुपाची आहुती द्यावी. पैसे बोलोनी प्रेत वस्त्र, स्मशानी टाकावे अपवित्र, मग रोदन सहमित्र, गाढ विचित्र करावे. असं म्हणून प्रेताची वस्त्र स्मशानामध्ये टाकून द्यावीत. काही आठवणी म्हणून ठेवू नयेत घरामध्ये.
त्या प्रेताची जेवढी काही वस्त्र असतील, तो वापरत असेल जेवढी काही वस्त्र, ती सगळीच्या सगळी किती जरी मूल्यवान असतील तरी ते स्मशानामध्ये टाकून द्यावीत. मग सहमित्र मित्रांसहित मैत्रिणींसहित मोठमोठ्याने रडावं असं देखील सांगितलं आहे. निशेष झाल्यावरी दहन अस्थीचे करावे सिंचन आर्द्र मृण्मय पात्रात जान पंचरत्नांनी संमिश्रित. सगळं दहन झालं, सगळं दहन त्या प्रेताचं झालं. त्यानंतर अस्थींचं सिंचन करावं, अस्थी जमा कराव्यात आणि आर्द्र मृण्मय पात्रात अर्थात मातीच्या पात्रामध्ये, म्हणजे ओलं पात्र आहे मातीचं, त्याच्यामध्ये ते टाकाव्यात. गंगादी तीर्थ पवित्र स्थानी अस्थि टाकाव्या नेओनी रक्षण केल्या भूमी स्थानी खनोनी देवालयी स्थापिजे. गंगादी तीर्थांमध्ये पवित्र स्थानामध्ये त्या अस्थी सोडाव्यात. अस्थी सोडत असताना पंचरत्न 5 प्रकारचे रत्न त्या गाडग्यामध्ये माठामध्ये काय जे असेल त्याच्यामध्ये टाकावेत. आणि गंगा इत्यादी उत्तम उत्तम जे पवित्र स्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी त्या अस्थी टाकाव्या. जर रक्षण करायचं असेल अस्थींचं, एखादा महात्मा असेल, साधू असेल, त्याच्या अस्थींचं रक्षण करायचं असेल तर त्या भूमीमध्ये खणून त्या ठिकाणी देवालय स्थापन करावं. चौथे दिवशी अस्थि संचयन अथवा तृतीय द्वितीय दिन ना तरी सद्य संग्रहण सर्व वर्णांनी करावे. अस्थींचं संचयन कुठल्या दिवशी करावं? अस्थी गोळा कधी कराव्यात? अस्थी म्हणजे हाड कधी गोळा करावेत? एकतर चौथ्या दिवशी, नाही तर तिसऱ्या दिवशी, नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी. त्याच दिवशी सुद्धा अस्थी संचयन करू शकता. सर्व वर्णांसाठी सांगितलंय. प्रेत नामे पिंड देवनी मग अस्थी ठेविजे पुरुनी नंतर स्नान सर्वजनी लहान थोरांनी करावे. प्रेताच्या नावानं पिंडदान करावं. जेव्हा अस्थी जमा करायच्या तेव्हा प्रेताच्या नावानं पिंडदान करावं आणि त्यानंतर सर्वांनी त्या अस्थींना सुरक्षित ठेवून पुरून ठेवावं किंवा सुरक्षित ठेवावं. आणि सुरक्षित ठेवून सगळ्या लहान थोरांनी सगळ्यांनी आंघोळ करावी. करोनिया प्राचीना विती दक्षिण मुख वस्त्रासहिती सव्य अनामिकांगुले निरुती स्नान विधी करोनिया. स्नान विधी करून अपसव्य नावाची जो विधी आहे तो सांगितला आहे तो करावा. त्यानंतर दक्षिण मुख व्हावं, दक्षिणेकडे मुख करावं आणि वस्त्रांसहित सव्य उजव्या हाताची जी अनामिका आहे त्या अनामिकेने अंगुलीला स्पर्श करावा. मग करुनी आचमन त्यासी सपिंडी उदकदान स्थापोनी एक पाषाण नाम गोत्र उच्चार पूर्वक. मग आचमन करावं. आचमन केल्यानंतर सपिंड उदकदान करावं, पिंडदान करावं, उदकदान करावं आणि एक दगड त्या ठिकाणी स्थापन करावा आणि नाम त्याचं उच्चारण करावं आणि गोत्राचं देखील तो दगड स्थापन करताना उच्चारण करावं. सपिंडांनी तिलांजुडी देवोनी स्नान तत्काळी करोनी पूर्व भूमी जवळी संबंधी मेळी पै यावे. त्यानंतर जे सपिंड आहेत अर्थात भाऊ आहे, मुलं आहेत किंवा 7 पुरुषांपर्यंत 7 पिढ्यांपर्यंत जे कोणी आहेत त्यांपैकी कोणीही तिलांजली देऊ शकतो. तिलांजली दिल्यानंतर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर पूर्व भूमीच्या जवळ यायचं आणि जे काही कुटुंबीय आहेत, मित्र आहेत यांसकट एका जागी जमायचं. मग चावोनिया निंबपत्र पाय ठेवूनी पाषाणावर यावे गृहाप्रती सत्वर हे खगेंद्रा ते दिनी. मग त्या दिवशी निंबपत्र चावायचे अर्थात लिंबाचा पाला चावायचा आहे. ज्यांना खावा वाटत असेल त्यांनी खायचा सुद्धा. आणि पाषाणावर दगडावर पाय ठेवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. ज्या द्रव्ये अधिकार्याने षटपिंड केले शास्त्रप्रमाणे ती द्रव्ये दशपिंडाकारणे नरपंडिताने पै घ्यावी. जी अधिकारी अर्थात जो पिंडदान करणार आहे त्या अधिकाऱ्याने जी जी द्रव्य दिलेली आहेत 6 पिंड शास्त्राप्रमाणे द्यावीत.
आणि दशपिंडाकारणे नरपंडिताने पै घ्यावी. जो नर असेल, पंडित असेल, त्याने 10 पिंड सुद्धा द्यावीत. सगोत्री अथवा सगोत्री जो प्रथम दिनी कर्म करी, पुरुष अथवा सोनारी दशाहवरी त्यानेच किजे. असगोत्र जे अस्थींचं विसर्जन करणारे आहेत, त्याच गोत्रातला असेल किंवा त्या गोत्रातला नसेल जरी, तरी पहिल्या दिवशी जो कर्म करणारे आहेत, अर्थात त्या प्रेताचे जे कार्य करणारे, त्याला खांदा देणारे आहेत, अस्थि विसर्जन करणारे जे आहेत, त्यांनीच 10 दिवसापर्यंत ते कार्य करावं. प्रेतत्वापासून प्राणी न सुटे नवश्राद्धा वाचुनी, 12 दिनात केल्या प्राणी पाप तरुणी स्वर्गी जाय. जोपर्यंत 9 प्रकारचे श्राद्ध होत नाहीत त्याचे, तोपर्यंत प्रेतत्वापासून अर्थात प्रेत शरीरापासून त्याची मुक्ती त्या प्राण्याची, त्या जीवाची होत नाही. म्हणून 12 दिवस 12 दिवस ज्या ज्या विधी सांगितलेल्या आहेत त्या निश्चितच केल्या पाहिजेत, तरच तो स्वर्गात जाईल. प्रथम तृतीय पंचम दिन सप्तम नवम एकादश जान, या विषम श्राद्धा लागून अगत्याने आचरावे. पहिला दिवस, तिसरा दिवस, 5वा दिवस, 7वा दिवस, 9वा दिवस, 11वा दिवस हे विषम दिवस श्राद्धासाठी महत्वाचे आहेत. संध्याकाळी ओल्या पात्री पय घालूनी अंजुळी भरी, प्रेतोद्देशे मृत भूमीवरी 10 दिवस वरी नित्य नित्य. एखादं संध्याकाळच्या वेळेला ओलं पात्र जे असेल त्याच्यामध्ये पय दूध घालून एक अंजुळीभर ओंजळभर दूध घालावं आणि प्रेतासाठी म्हणून ते 10 दिवस वर नित्य नित्य भूमीवर ठेवावं. अथवा 3 दिवस पर्यंत नातरी एका निश्चित, ठेवावे न सोनी प्रमत्त सावध अत्यंत सावे कर्मी. ते ओंजळभर दूध एकतर 3 दिवस ठेवा न चुकता, किंवा 1 दिवस तर नित्य सावध होऊन प्रमाद आळस सोडून ठेवावं. प्रथम दिवशी न किजे भोजन कोणी दिल्यानोनी अन्न, अथवा विकत घेऊनी अलवन भोजन करावे. मग त्या घरामधले जे लोक आहेत किंवा जे अधिकारी अर्थात ती विधी जे करणारे लोक आहेत, त्यांनी भोजन करावं की न करू नये याच्याबद्दल विचार इथे मांडला आहे. पहिल्या दिवशी भोजन करू नये, किंवा कोणी आणून दिलं तर करावं, अथवा विकत घेऊन करावं, परंतु त्या भोजनामध्ये मीठ नसावं. असं बिना मिठाचं अलवन म्हणजे अळणी भोजन करावं. सर्वांनी निजावे भूमीवरी तत्पर असावे श्रवणा आचारी, ज्ञान वैराग्य परोपरी श्रवण निर्धारी करावे. सर्वांनी भूमीवर जमिनीवर झोपावं आणि ऐकण्यासाठी, श्रवणासाठी, ज्ञान वैराग्याच्या गोष्टी ऐकण्यासाठी तत्पर राहावं या दिवसांमध्ये. देह झाल्या दैह्यमान पीडा होत असे दारुण, यास्तवत छांत्यर्थ गोदान धार्मिक नराने करावे. देह जेव्हा पेटतो त्या मनुष्याचा, तेव्हा त्याचे प्राण, सूक्ष्म प्राण, पंचप्राण, पंच उपप्राण, कर्मेंद्रिय त्या शरीरामधून निघत असतात आणि ते निघत असताना त्याला अतिशय पीडा होत असते. म्हणून त्याची शांती होण्यासाठी धार्मिक मनुष्याने गोदान करावं, गायीचं दान करावं. पयसिंचन चितास्थानी गरुडा करावे अगत्यानी, यमदूत जीव घेऊन यमसदनी शीघ्र जाती. जे चितेचं स्थान आहे त्या ठिकाणी दुधाचा सडा मारावा, गायीच्या दुधाचा सडा मारावा. गायीच्या दुधाचा सडा मारला तर यमदूत त्या जीवाला लवकरात लवकर घेऊन जातात. इथं ठेवत नाही, प्रेत बनून इथं भटकत राहत नाही, लवकर घेऊन ते जातात. मग पुसोनी यमरायासी पुन्हा येती भूलोकासी, 13 दिन जीवासी द्वारदेशी ठेविती. यमराजाला विचारून पुन्हा भूमीवर आणतात त्या जीवाला आणि 13 दिन 13 दिवसापर्यंत त्याला द्वारदेशी अर्थात जिथे राहतो त्या जवळच त्या ठिकाणीच त्याला ते ठेवतात.
तो जीव फार कष्टी होत, हाहाकारे सुदुःखीत, स्वजन जे रुदन करीत, अथवा मुंशीत श्लेमादिक. तो जीव पहिल्यांदा तरी यमदूत त्याला घेऊन जातात आणि यमाची आज्ञा घेऊन ते परत त्या घरामध्ये आणतात, घराच्या जवळ कुठंतरी त्याला ठेवतात. मग तो जीव फार कष्टी होतो, खूप त्रास त्या जीवाला होतो, हाहाकार करत राहत होतो. घरामधले सगळे लोक रडत असतात, त्याला देखील दुःख वाटायला लागतं. तेने पावे अति दुःख, त्याचे त्यासी भोजन देख, यास्तव जे आप्त लोक, त्यांनी क्षणिक न रडावे. मग नंतर त्या आप्त लोकांनी, जे घरामधले लोक आहेत, त्याला दुःखी न ठेवण्यासाठी रडू नये. आपल्या रडण्याने तेही रडायला लागतं, म्हणून त्याला आधीच दुःख असतं आणि आणखी दुःख वाढेल म्हणून क्षणिक न रडावे, क्षणभर सुद्धा रडू नये. स्वशक्तीने क्रिया करावी, प्रथम दिवशी श्राद्धे करावी, असंस्कृतीची विधी बरवी, त्यात ऐकावी अगत्य रूप. म्हणून आपली शक्ती जशी असेल त्या प्रकारे क्रिया कराव्यात आणि पहिल्या दिवशी श्राद्ध करावं. असंस्कृतीची विधी बरवी, अर्थात धन संस्कार ज्यांचं केलं गेलं नाही त्यांचे काय तर सांगतात. संस्कृती सी भूमीवरी, पिंड द्यावा निर्धारी, संस्कृती सी कुशोपरी, दशपिंड सरपारी पै द्यावी. ज्यांचं दहन संस्कार केला जात नाही अशांसाठी जमिनीवर पिंड द्यावा. ज्यांना पुरलं जातं त्यांच्यासाठी जमिनीवर पिंड द्यावा. आणि ज्यांना जाळलं जातं, संस्कृत त्यांचं दहन झालेलं आहे, संस्कृत युक्त अर्थात संस्कार युक्त ज्यांचं दहन झालेलं आहे, त्यांच्यासाठी दर्भावर अर्थात हराळीवर पिंडदान करावं. 10 पिंड ठेवावेत. जेथे दिला प्रथम पिंड, तेथे दिजे इतर पिंड, ती सर्व करावी अखंड देहरूप पिंड होतसे. पहिल्या ठिकाणी जिथं पिंड दिलाय तिथंच सगळे एकामागोमाग एका पाठोपाठ पिंड द्यावेत. कारण जसे आपण पिंड देतो तसं त्या प्रेतात्म्याला शरीर प्राप्त होत असतं, सूक्ष्म शरीर त्याला प्राप्त होत असतं. सुमरणे अथवा दुर्मरणे, प्राणी मेल्या देह पिंडाने, उत्पन्न होतो प्रथम पिंडाने, शिरद्वितीयाने कर्णाक्षी नासिक. पिंडदान करायचं कशासाठी याचं उत्तर इथे देतात की पहिल्या पिंडानं तो प्राणी उत्पन्न होतो, त्याचं शिर उत्पन्न होतं. पहिल्या पिंडानं त्याचं मस्तक निर्माण होतं, दुसऱ्या पिंडाने त्याचे कान, डोळे आणि नासिक निर्माण होतात. जो मेलेला आहे त्याला पुढच्या लोकांमध्ये, स्वर्गामध्ये, पुण्यवान असेल स्वर्गामध्ये जाईल, आणखी पुण्यवान असेल त्याच्यापेक्षा ऊर्ध्व लोकांमध्ये जाईल, आणि जो पापी असेल तो नरकामध्ये जाईल. मग त्याला तिथं भोगण्यासाठी एक शरीर लागतं. मग ते शरीर बनण्यासाठी आपण पहिलं पिंडदान दिलं की त्याचं शिर बनतं, मस्तक बनतं. दुसरा पिंडदान दिलं की त्याचे कान, नाक आणि डोळे बनतात. गळा, तोंड आणि भुज, वक्षस्थळ तृतीय पिंडज, नाभी आणि गुद सहज होई उपज लिंगासी. त्यानंतर तिसरा पिंड जो देतो आपण त्याने गळा, तोंड आणि हात निर्माण होतात. वक्षस्थळ छातीचं स्थळ निर्माण होतं. त्यानंतर नाभी आणि गुदा प्रदेश आणि उपस्थेंद्रिय निर्माण होतं. चतुर्थ पंचम पिंडे करुणी, उरु जंघा 6 वेदिनी, आणि होती या दोन्ही सप्तमी हनी रुधिराधिक. तर एका दिवसाने काय काय होतं हे सांगतात. तर चौथ्या 5व्या दिवसामध्ये नाभी, गुदा प्रदेश, उपस्थ प्रदेश सांगितला, आणि 6व्या दिवशी उरु प्रदेश, मांड्या इत्यादी प्रदेशाला इत्यादी शरीर त्याला प्राप्त होतं, आणि 7व्या दिवशी रुधिराधिक, रक्ताधिक त्याला मिळतात. अष्टम पिंडे देह संपूर्ण, क्षुधा तृषेचा नवमदीन, 10वे दिवशी क्षुधा गहन, प्रेत प्राण पावतसे. 8व्या दिवशी जेव्हा आपण 8वा पिंड देतो या संपूर्ण शरीर त्याचं निर्माण होतं. आणि त्यानंतर 9व्या दिवशी आपण पिंडदान दिलं
की त्याला भूक लागायला लागते, तहान लागायला लागते. 8-9 दिवस त्याला तहान भूक काहीच नसते, कारण शरीर निर्माण व्हायची क्रिया चालू असते. आणि 10व्या दिवशी गहन अशी क्षुधा, त्याला भूक लागते. एकादश द्वादशात भोजन करीतसे प्रेत, यास्तव भूरी भोजन बहुत, प्रेत प्रित्यर्थ करावे. 11व्या आणि 12व्या दिवशी खूप त्याला भूक लागते त्या प्रेताला, म्हणून पुष्कळ असं भोजन त्या दिवशी करावं. 10 दिवसांमध्ये आला दर्श, तरी श्राद्धाचा होय अपकर्ष, म्हणून दशाहात कर्मास अमावस्येस पूर्ण होत. 10 दिवसांमध्ये जर अमावस्या आली तर श्राद्धाचा अपकर्ष होतो. अर्थात पुढचं जे कृत्य आहे, पुढच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी जे येणार आहे ते आदल्या दिवशीच करून घ्यावं. पित्याचे दिनत्रया उपरी, दर्श व्यतिपात आला जरी, दशाहात कर्म तरी ते अवसरी संपादावे. पित्याचं जर आपण श्राद्ध करत असू, पित्यासाठी पिंडदान जर देत असू, आणि 3 दिवसानंतर जर दर्श अर्थात अमावस्या जर आली, तर दशाहामध्ये 10 दिवसांमध्ये कधी परत पिंडदान करावं. 2 इंदू झाले असता, पुन्हा शवत्व पावे तत्वता, यास्तव अगत्य खगनाथा, प्रेत कृत्या आचरावे. एखाद्या वेळी 2 तिथी एकत्र येतात, 2 इंदू अर्थ 2 चंद्र म्हणजे 2 तिथी एकत्र येतात, आणि तो पुन्हा शवत्व, पुन्हा प्रेतत्व पावत असतो, प्राप्त होत असतं त्याला, म्हणून प्रेतकृत्य करणं खूप गरजेचं असतं. प्रेतकृत्यादी विरहित कर्म अन्य न करावे, सर्व नेम हास्य लास्य गीत परम, कौतुक संभ्रम वर्जावा. या 10, 11, 12 दिवसांमध्ये प्रेत कर्म करणं खूप महत्वाचं. जी कर्म सांगितले आहेत ती कर्म तसे निश्चित करावे. दुसरं हसणं, गाणं, गीत, दुसरं कोणाचं कौतुक करणं, कोणाची स्तुती करत बसणं हे टाळावं. प्रेत श्राद्धी जी वर्ज, ती तुझ कथितो सहज, आशीर्वादाचे नसे काज, द्विगुण वर्ज दर्भ सती. या प्रेत श्राद्ध काळामध्ये ज्या काही वर्ज क्रिया आहेत, ज्या काही करू नये अशा क्रिया सांगितल्या, त्या सहज तुला सांगतो. स्वस्ति वाचन तथा प्रणव, अग्नौ करणोच्छिष्ट सदैव, श्राद्धानि वैश्वदेव, अवाहन अभिनवन साधिजे. या दिवसांमध्ये स्वस्ति वाचन करू नये, अर्थात वेदांचे काही मंत्र आहेत ते मंत्र म्हणू नयेत, काही मंत्र. त्यानंतर प्रणव अर्थात ओंकाराचं उच्चारण करू नये. त्यानंतर अग्नौकरण नावाची क्रिया आहे ते करू नये. उच्छिष्ट उष्ट खाऊ नये. या दिवसांमध्ये वैश्वदेवाचं आवाहन देखील या काळामध्ये करू नये. आणि स्वधाविकीर उन्मुख पितृ शब्द मात्र, आणि दक्षिणा समग्र पक्वान्न सार वर्जावे. आणि स्वधा घोष, जसा स्वाहा घोष आहे तसाच एक स्वधा घोष असतो, तो घोष. त्यानंतर विकीर, उन्मुख, पितृ इत्यादी शब्द मात्र सुद्धा उच्चारण करू नयेत. त्यानंतर दक्षिणा समग्र पक्व अन्नसार, अर्थात अन्नाचं जे पक्व एकदम शिजलेलं अन्न जे आहे ते देखील वर्ज करावं. अन्नाभावे आमान्न द्यावे, पक्व अन्ने पिंड करावे, ब्राह्मण मात्रासी बरवे, इतरांसी वर्ज भक्त पिंड. जे घरामधले लोक आहेत त्यांनी अन्न प्रदान करावं त्यांना. त्यानंतर ब्राह्मण मात्र जे आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं अन्न प्रदान करावं. धूपार्थ धूप सर्जरस, सूत्रार्थ उर्णा विशेष, प्रेत श्राद्धेसी अशेष, करुणी स्नानास मग कीजे. धूपासाठी धूप द्यावा, सूत्रासाठी उर्णा नावाचा एक पदार्थ आहे तो द्यावा. अशा प्रकारची प्रेत श्राद्ध अशेष सगळी जेवढी काही सांगितलेली आहेत तेवढी करावी आणि नंतरच स्नानासाठी जावं. जळांजुळी उत्तरोत्तर,
वृद्धीने द्यावी निरंतर प्रेत तृप्त्यर्थ ऐसाचार गोत्रजी समग्र आचरावा। जळांजुळी अर्थात पाणी प्रदान करावं आंघोळीच्या आधी, त्यानंतर प्रेत तृप्त्यर्थ एक एक या क्रिया कराव्यात। सपिंड जाती सह भोजन प्रेत तृप्त्यर्थ करावे आपण, तेने घडे परम कल्याण गरुडा जान निश्चय। भगवान विष्णू त्या गरुडाला सांगतात की सपिंड, पिंड तर दररोज द्यावेत, पिंड तर दररोज द्यावेत आणि आपल्या जातीसह यातीसह भोजन करावं, त्यामुळे प्रेताची तृप्ती होते आणि परम कल्याण होतं। मृत प्राणोत्क्रमणापासून 10 दिवसांचा विधी आपण, गरुडासी श्री भगवान निरूपण करिता झाला। मृत झाल्यापासून, प्राणोत्क्रमण झाल्यापासून 10 दिवसापर्यंतचा हा विधी भगवंताने सांगितलेला आहे। ऐसा आचार मनुष्याने करुणी पाविजे कल्याण, ऐसे सांगे सूत पुराण विठ्ठल सूत माधव म्हणे। अशा प्रकारे शास्त्रांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी कराव्यात, मनाच्याच गोष्टी काही करू नयेत। शास्त्रांच्या सांगितलेल्या आचाराप्रमाणे जर ज्यांनी आचरण केलं तर त्यांचं निश्चितच कल्याण होतं, असं विठ्ठलसुत माधव नावाचे ग्रंथकर्ते सांगतात। इति श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे गरुड नारायण संवादे दशम दिन कृत्य कथनम नाम तृतीयोऽध्यायः।